नमस्कार मित्रांनो, तर आज आपण अंडा करी करणार आहोत. त्यासाठी लागणारे आपण 5-6 अंडे उकडून घेतलेले आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य मसाला लाल तिखट, मालवणी मसाला, धना जिरा पावडर, हळद, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी कांदा घेतला आहे आपण उभा कापून घेतलेला आहे 4-5 कांदे आणि कढीपत्ता, टोमॅटो. तर वाटण करण्यासाठी आपण सुक्कं खोबरं घेतलं आहे आणि 1 चम्मच तीळ, अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर. तर आपण मिक्सरमध्ये पहिले सुक्कं खोबरं टाकून घेऊया आणि त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण, अद्रक आणि तीळ टाकून घेऊया. आपण याच्यामध्ये सुक्कं खोबरं, कोथिंबीर, तीळ, अद्रक, लसूण टाकून घेतलंय. आपण याला चांगलं मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर आपला आता मसाला वाटून झालेला आहे. तर आपण आता सर्वात आधी गॅस लावून घेऊया आणि एका साईडला तव्यावरती अंडे फ्राय करून घेऊया. आपण अंडे तर फ्राय करण्यासाठी आपण तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे. थोडं 2 मिनटं बारीक करून घेऊया. इकडं पण कढई गरम झाली आहे तर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. म्हणजे आपण हिंग टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता, कढीपत्ता पण चांगल्या प्रकारे तडतडला. याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. कांदा लाल होईपर्यंत आपण अंड्याला तर आपण आता अंड्याला चिरा मारून घेऊया. म्हणजे चांगल्या प्रकारे असं फ्राय होतील आणि अंड्याला चिरा मारल्यावर त्याच्यामध्ये आतमध्ये रस्सा पण छान जातो. अंड्याला चिरा मारून झाला आहे. तर आपण याच्यामध्ये थोडासा मसाला टाकून घेऊया म्हणजे कसे अंडे असे लालसर होतील फ्राय. याच्यामध्ये अंडे फ्राय करून घेऊया. आणि एका साईडला आपला कांदा पण लाल होत आलेला आहे. तर आपला आता कांदा पण लाल झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये टोमॅटो फ्राय करून घेऊया. आणि एका साईडला आपले अंडे पण फ्राय होत आहे मसाल्यामध्ये. आपला टोमॅटो पण लाल होत आलेला आहे आणि अंडे पण फ्राय झाले आहेत. तर आपण अंड्याची गॅस बंद करून टाकूया. टोमॅटो पण चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण पहिले हळद टाकून घेऊया. हळद तुम्हाला दाखवलीच आहे मी. 1-2 चम्मच घेतलेला आहे छोटा आणि 1 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे आणि मालवणी मसाला 2 चम्मच घेतलेले आहे म्हणजे जिरं लागेल तेवढंच आणि धना जिरा पावडर. हे चांगलं मिक्स करून घेऊ मसाला. ते मी थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे कसं मसाल्याला थोडी कधी येईल.
मसाला चांगला लाल झालेला आहे परतून. त्याच्यामध्ये आपण वाटण केलेला मसाला टाकून घेऊया. आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊया आपण त्यामध्ये. ह्याला आपण आता 2 मिनटं चांगलं परतूया तेल सुटेपर्यंत. आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. 2 मिनटं चांगला परतलेला गेलेला आहे आणि साईडने चांगलं तेल पण सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आता फ्राय केलेले अंडे टाकून घेऊया. अंडे पण चांगल्या प्रकारे 2 मिनटं मसाल्यामध्ये मिक्स करूया. तर आपला अंडे चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये हे झाले, मिक्स झालं आहे. अंड्याला पण मसाला लागलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आपण याला 15 मिनटं चांगलं शिजायला ठेवूया. म्हणजे मसाला वगैरे सगळं परतून झालं आहे, पाणी वगैरे टाकून झालं आहे. 10-15 मिनटं आपण ठेवूया. याला आपण आता झाकण ठेवून शिजायला ठेवूया 10-15 मिनिटं बारीक गॅसवरती थोडंसं. चला आता बघूया आपली भाजी झालेली आहे का. आपली भाजी झालेली आहे. चांगल्या प्रकारे आपलं अंडा करी शिजलेली आहे. आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आता आपण बाउलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. त्याला आपण आता गार्निश करून घेऊया. कोथिंबीर टाकून याला गार्निश करून घेतलेली आहे. तर आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. आपली आता अंडा करी रेडी झालेली आहे. बाय बाय मित्रांनो. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.